अवघ्या 12 दिवसांपूर्वीच त्याच्या आयुष्यात नव्या संसाराची सुरुवात झाली होती। हातावरची मेहंदी अजून फिक्कीही झाली नव्हती, लग्नाच्या आठवणी ताज्याच होत्या, पण त्याच दरम्यान पत्नीचे दुसऱ्या एका तरुणासोबत कथित अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक माहिती स्वतः पतीला समजली आणि याच मानसिक धक्क्यातून एका तरुण तलाठ्यानं मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना अंबाजोगाईत घडली आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेलेला आहे। गणेश दत्तू कोळी एक अभ्यासू, कष्टाळू आणि स्वप्नाळू तरुण, ज्याने संघर्ष करत स्वतःचं आयुष्य उभं केलं, पण लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच त्याने गळफास घेत आपलं जीवन संपवलंय। या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे। गणेशच्या आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पत्नीच्या अनैतिक संबंध आणि त्यातून झालेल्या मानसिक त्रासामुळे गणेशने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करतायत। आईच्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले असतानाच पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले होते। ती वारंवार कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे। त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा पार पडली, मात्र पत्नीचे वर्तन अधिकच बदलल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। तिने हे लग्न आपल्या इच्छेविरुद्ध झाल्याचं सांगत गणेश सोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली। 24 मे रोजी गणेश पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात गेला होता। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 25 मे रोजी त्यानं आपल्या बहिणीला फोन केला। त्या फोनमध्ये तो अक्षरशः रडत होता। पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेम संबंध असल्याचे त्याला समजल्याचं त्यानं सांगितलं। इतकंच नाही तर पत्नीच्या डायरीत त्याबाबत लिहिलेलं त्यानं वाचल्याचाही दावा त्यानं केला होता। याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीमध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती नातेवाईकांना मिळाली। गणेशचा प्रवास संघर्षातून यशाकडे जाणारा होता। 2021 मध्ये तो राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला। त्यानंतर नोकरी सांभाळत त्याने तलाठी परीक्षेची तयारी केली आणि 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून त्याची नियुक्ती झाली। कुटुंबासाठी अभिमानाची बाब ठरत असलेला हा तरुण आयुष्याची नवीन सुरुवात करत असतानाच अचानक काळाच्या पडद्याआड गेलाय। 13 मे रोजी मोठ्या थाटामाटात त्याचा विवाह पार पडलेला होता। घरात आनंदाचं वातावरण होतं, पण अवघ्या काही दिवसातच त्या आनंदावर दुःखाचा डोंगर कोसळलाय।